टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आंगणेवाडी येथील प्रसिद्ध भराडी देवीची यात्रा येत्या 22 तारखेला होते आणि या यात्रेचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे। इथले स्थानिक आमदार आहेत निलेशजी राणे, ते आपल्यासोबत आहेत। साहेब, काय सांगाल, आता एकूणच तुम्ही नियोजन कशा पद्धतीने चाललंय त्याची पण पाहणी केली, कशा पद्धतीचं नियोजन आहे? 22 तारखेला लाखो भाविक असतात, ते यावर्षी येणार आहेत, कसं नियोजन आहे? लाखो भाविक दरवर्षी येतात। आता गर्दी वाढत चाललेली आहे, तर कुठेही चूक होता कामा नये प्रशासनाकडून किंवा स्थानिक पातळीवर। याच्यासाठी सगळ्यांना एकत्र घेऊन जवळपास महिनाभर या मीटिंग चालू आहेत। कलेक्टर साहेबांची मीटिंग घेत आहेत। आता आपण जसं बोलतोय समोर SP साहेब बसलेत, ते त्यांच्या डिपार्टमेंटची मीटिंग घेत आहेत। सगळ्या स्तरावर ज्या मीटिंग घेणं गरजेचं आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मला काय जबाबदाऱ्या आहेत, तर मी काही ग्रामस्थांशी बोलून काही सोडवता येईल, पाण्याचे प्रश्न सोडवता येईल, नेटवर्कचा प्रॉब्लेम सोडवता येईल, इंटरनेटचा प्रॉब्लेम सोडवता येईल, चेंगराचेंगरी होऊ नये, कारण का लाखो भाविक येतात, दरवर्षी गर्दी वाढत चाललेली आहे। भराडी देवीवर श्रद्धा ही वाढत चाललेली आहे। महाराष्ट्रभरातून भाविक येतात आणि कोणाची गैरसोय होऊ नये, चेंगराचेंगरी नाही, स्टॅम्पीड नाही, पाण्याच्या व्यवस्थेपासून ते अतिशय म्हणजे ट्रॅफिकच्या व्यवस्थेपर्यंत सगळ्या व्यवस्था चोख व्हाव्या, चोख बंदोबस्त व्हावं, याच्यासाठी आम्ही सातत्याने जवळपास महिनाभर या सगळ्या मीटिंग घेतोय। तुम्ही म्हटलं तसं अगदी संपूर्ण महाराष्ट्रात ही यात्रा प्रसिद्ध आहे। मोठ्या प्रमाणात राजकीय नेतेसुद्धा येत असतात। यावर्षी महायुतीची सत्तासुद्धा आलेली आहे। कोण नेते येऊ शकतात या यात्रेला? राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब येण्याची शक्यता आहे। आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब येण्याची शक्यता आहे आणि जवळपास सगळंच मंत्रिमंडळ येऊन जातं, अनेक खासदार आमदार येऊन जातात। ते काय बाय इन्व्हिटेशन नाही, श्रद्धेपोटी आईवर श्रद्धा आहे आणि दर्शन घेण्यासाठी, आईचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येऊन हे सगळे जे VIP आहेत, VVIP लोक आहेत, श्रद्धेपोटी येतात आणि अजूनपर्यंत ज्यांची नावं मी आपल्याला घेतली ते दरवर्षी येतातच। म्हणून यावेळेस 24 तासानंतर मी तुम्हाला खात्रीला एक सांगू शकीन की कोण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किती वाजता आणि कसे येतील। ते सर्वाधिक प्रश्न असतो तिथे पाण्याचा प्रश्न असतो, त्याचबरोबर इंटरनेटचा प्रश्न असतो। हेच प्रश्न सोडवण्यासाठी काय नेमकी उपाययोजना करण्यात आली? मी आताच ग्रामस्थांची चर्चा केली। एका जमिनीचं बक्षीसपत्र जर मिळालं ते मी प्रशासनाला दिलं, तर प्रशासन बक्षीसपत्रावर त्या टावर किंवा त्या कंपनी ऑपरेटरला तिकडे टावरची व्यवस्था लावण्यासाठी सूचना देऊ शकते। आम्ही ते करून घेऊ शकतो। एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक स्थानिक आमदार म्हणून ते मी करून घेईन असं मी ग्रामस्थांना आश्वासन दिलेलं आहे। आणि पाण्याची पण व्यवस्था जी आहे, जवळपास 1-1.5 किलोमीटर जवळ एक पाण्याचा सोर्स मिळालेला आहे। अनेक वर्षांपासून सोर्स मिळत नव्हता, आता तो मिळाल्यानंतर आता जे लिफ्टिंग करून आपल्याला पाणी ह्या गावात आणायचं आहे, त्याच्यासाठी किती खर्च लागेल, काय एस्टिमेट लागेल, हा सगळा आढावा मी ग्रामस्थांसमोर ठेवलेला आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला ती अडचण दूर होताना दिसेल। नक्कीच। अगदी शेवटी TV9च्या माध्यमातून लाखो लोक हे बघतात आणि लाखो लोक या दर्शनासाठी येणार। भाविकांना काय आवाहन कराल की इथे आल्यानंतर कसं दर्शन होईल सुलभतेने? दर्शन सुलभ व्हावं आणि कसली अडचण येऊ नये यासाठी मी आपलं स्वागत करतो। बंदोबस्त चांगला झालेला आहे, व्यवस्था चांगली आहे, पिण्याच्या पाण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था अतिशय सुंदर आहे, सुटसुटीत आहे। म्हणून आईचं दर्शन घेण्यासाठी आपण आपल्या कुटुंबासोबत या आणि आईचं दर्शन घ्या आणि आपल्याला हे दर्शन चांगल्या रूपाने एक आरामात आपल्याला घेता येईल अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपण यावं आणि आशीर्वाद देवीचे घ्यावे, एवढेच मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। नक्कीच। तर होते निलेशजी राणे। जर बघताय, एकूणच आंगणेवाडी यात्रेची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे। 22 तारखेला आंगणेवाडी होणार आहे। एकूणच जर बघितलं, लाखो भाविक या दर्शनासाठी दरवर्षी येतात। यावर्षीसुद्धा मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे। कॅमेरामन समित गजनेसह विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, आंगणेवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।